नमस्कार, वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मुलांच्या आवडीचा झटपट होणारा ब्रेड पिझ्झा। हा ब्रेड पिझ्झा बनवायला खूप सोपा आहे, अगदी 5 मिनिटांत बनवून तयार होतो। अगदी बाहेर मिळतो त्या चवीचा पिझ्झा आपण घरीच तव्यावर बनवतोय। त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तर पिझ्झा बनवण्यासाठी मी इथे ब्रेड स्लाइस घेतलेला आहे। या ब्रेडवर आपण पिझ्झा सॉस लावून घेऊया। पिझ्झा सॉस नसेल तर टोमॅटो केचप घेतलं तरीही चालेल। आता हे सॉस आपण ब्रेडवर चमचाने व्यवस्थित पसरवून घेऊया। पिझ्झा सॉस लावून झाल्यानंतर यावर मी चीज स्लाइस ठेवते आहेत। चीज स्लाइस ऐवजी तुम्ही चीज क्यूब घेतले तरीही चालेल किंवा मग चीज किसून सुद्धा घालू शकता। यावर आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या। तर इथे मी शिमला मिर्च, टोमॅटो आणि कांदा चौकोनी आकारामध्ये कापून या स्लाइसवर ठेवून देते। यामध्ये तुम्ही स्वीट कॉर्न आणि पनीर देखील वापरू शकता। यावर आता आपण चिली फ्लेक्स घालूया, काळी मिरी पूड आणि ऑरेगेनो घालूया। तर आज आपण हा ब्रेड पिझ्झा तव्यावर बनवतोय। त्यासाठी तवा मी आधीच प्रीहीट करून घेतलेला आहे। त्यासाठी तुम्ही लोखंडी तवा किंवा असा नॉनस्टिक पॅन घेतला तरीही चालेल। प्रीहीट केलेल्या पॅनमध्ये हा पिझ्झा ठेवायचा। पिझ्झासोबतच पॅनमध्ये मी एक छोटी वाटी पाण्याने भरलेली घेतलेली आहे, ते सुद्धा ठेवू। यामुळे पिझ्झाचा खालचा भाग करपणार नाही। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि 2 मिनिटांसाठी पिझ्झा आपण भाजून घेऊया। 2 मिनिटे झालेली आहे, पिझ्झा बाहेर काढून घेऊया। तर अगदी कमी वेळेत ब्रेड पिझ्झा आपला तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे। पॅनमध्ये वाटीभर पाणी ठेवल्यामुळे ब्रेड जरासुद्धा करपलेला नाहीत, छान कुरकुरीत झालेला आहेत। तुम्ही याचं बेस बघू शकता, छान असं कुरकुरीत झालेला आहे। हा ब्रेड पिझ्झा चवीला देखील खूप छान लागतो। तर झटपट होणारा हा ब्रेड पिझ्झा तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला नक्कीच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।